या चला 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 या राघुराव या काढा भविष्य काढा हे शबाज हे काय म्हणतंय तुमचं भविष्य? कुंभ. वा, वा, वा. आमचा पोपट एकदम हुशार आहे. होय का? एकदम इंटेलिजंट आहे. तिच्या नाव न सांगता तुमची राशी ओळखली का नाही? वाचा. आता मला वाचता आलं असतं तर असली कापड घालून हिंडलो असतो का? अशी तूच दाखव की वाचून. भाग्यात शनी, पंचमात राहू आणि पंचांगणात मूळ नक्षत्र. त्यामुळे तुझी अवस्था अडकीत्यात सापडलेल्या सुपारीसारखी झालेली आहे. म्हणजे नेमकं काय समजायचं मी? म्हणजे असं की शनीची 7.5, राहूची वक्रदृष्टी आणि केतूची तिरकी नजर तुझ्या संसारावर तुझ्यावर आहे. असं असं. म्हणजे चटणीच्या गाडग्यात चटणी नाही, मिठाच्या बरणीत मीठ नाही, बायकोच्या साडीला 4 गाठी, पोराला शर्ट नाही, तुझ्या शर्टाला नाडी नाही आणि लंगोटीला बटन नाही. हे तुझ्या भविष्य सांगणाऱ्याच्या. हा गप, भविष्य सांगतोय. पारू ये पारू. हे पोपट पंचीवाल्या. होय. हे बघितलंस का? कोण म्हणायचे या? बायको आहे माझी. असं होय. हिच्या अंगावर तर शालू बघितलंस का? 1295 रुपये 95 पैशांचा आहे. अरे. आणि हो माझा पोरगा कसा दिसतो जितेंद्रवानी. आणि तुम्ही असे का दिसताय केस्टो मुखर्जीवानी? रानात ना आलोय. रानात ना आलो. अरे 15 एकरात नुसता ऊसच आहे. होय होय. भविष्य सांगतोय लेखाचं भविष्य. अरे स्वतःचं अगोदर भविष्य बघ, मग दुसऱ्याच्या भविष्याचं. खरंय खरंय तुमचं खरंय. अरे दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, अक्कल कमाती है कमाने वाला चाहिए. लेखाचं भविष्य सांगतोय भविष्य. चाल का? दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, अकल कमाती है कमाने वाला चाहिए. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, अकल कमाती है कमाने वाला चाहिए. आवा पोपटवाल कुठल्या तंद्रीत आहे सा? नाही अरे, चल की गुमान. अगं थांब जरा, माझं भविष्य बघू दे. आवा पोपटवाल माझं लगीन कवा होणार तेवढं सांगा की. तुझं आणि लगीन? आधी या पोपटाला विचार, तुला नवरा पाहिजे का बायको पाहिजे? आईला लगीन करते. हे लगीन करायचं म्हणजे माझ्यासारखा मर्द माणूस पाहिजे, बायकांवर छाप पाडणारा तगडा माणूस पाहिजे. काय बाई? विचारलं म्हणून सांगते. बाईवर छाप पडायला नुसता मर्द असून नाही चालत. मग रात्री या की तमाशाला, तिथंच सांगते बाईला काय हवं असतं ते. अरे उठकी आता. लागला भविष्य विचारायला. राती या की तमाशाला. हे घ्या, हे 100 घ्यायचं आणि पाडाला पिकला आंबा झाला पाहिजे. ए थांबा, त्याच्या आईला 1 बिघानं धड पुरं होऊ देईनात. हे बाकीचे समजे लोक काय केळी खायला आलेत काय? हो चंद्राबाई इकडे. एखादं फर्मास गाणं होऊन जाऊन द्या. येऊ रे येऊ. या पैसेवाल्या लोकांची तोंड बंद झाली पाहिजेत. भाऊजी चीज जाक्कास होत्या पर किस्सा गरम आहे ना वा. ए लेवण्या, मोकळ्या खिशाने थिएटर मध्ये यायला मी काय आलतू फालतू आहे काय? हे बघ 100च्या 5 नोट आहेत. घे. घेईल त्याच्या आईला. आवाज सावकार, जरा बॅग मोकळी करा की. पाटील जरा खिस्सा झाडा की. आवा पोपटवालं, अशा नोटांच्या राशीवर बाई लोळते म्हंटल. 500 रुपये घ्या आणि या 500 रुपयांचं पोतभर जोंधळ घरी घेऊन जा. अव बायका पोरं पिठलं भाकर करून खातील तरी त्याचं. आलंय मोठं बाप आहे 500 रुपये घेऊन. बाईवर छाप पाडणारा बाप आहे म्हण. अरे बाप आहे का फप आहे? आव पोपटवालं, असं चिडू नका. चिकण्या की नाही, जसा लगीन करायच्या बाबतीत नालायक ठरतो की नाही, तसा पैसे नसलेला माणूस बाईवर छाप टाकायला नालायक ठरतो म्हटलं. कळलं? ठीक आहे चंद्राबाई, यापुढे मी तुला भेटेन ते पोपटवाला गोपाळ म्हणून नाही, सेठ गोपाळ राव म्हणून भेटेन. तुझ्यासारख्या 56 बाया मी नाचवीन, धनाच्या राशीवर लोळवीन. तुझ्यासारख्या स्वतःला शाना समजणाऱ्या माणसाच्या टोपीवर टोपी घालीन. वा 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 वा. लाभात शनी, फायद्यात हर्षल, धनस्थानात गुरु,
वा 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 अरे 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 पण लग्नस्थानी राहू केतू अरे 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 का हो शास्त्री बुवा काय झालं काही झालं नाही पण होणार आहे. हं? होणार आहे पण कसं होणार आहे म्हणजे मुलीच्या दैवात लग्न योग आहे. लग्न योग 100% आहे पण थोडासा कर्मभोग पण आहे. अगो बाई एवढ्याशा मुलीच्या नशिबी कर्मभोग. हा कर्मभोग मुलीचा नाही बाई. मोठे लोक चुकतात हा? आणि त्याचे परिणाम लहानांना भोगावे लागतात. हे भोग जर तुम्ही भोगलेत तर ही मुलगी राजघराण्यात सून म्हणून जाईल. काय राजघराण्यात? हा मुलीच्या हातात चक्क राजयोग आहे. म्हणजे माझी लेक राजाची सून होणार. अर्थात परंतु 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 काय? काय? खर्च हुंडा लाखाने हुंडा देऊ पण राजाची व्याही होऊ. दक्षिणा दक्षिणा दक्षिणा. ही घ्या. मग आम्ही जाऊ हा? लग्न ठरवायला. सुभाष शीघ्रम. मुलगी ठरली आता मुलगा पैसे वाल. अरे जोर लावा जरा. मुजरा महाराज मुजरा. म्हणजे अजूनही मुजरा करणारे कुणीतरी आहेत म्हणायचं. महाराज. अरे वा 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 वा. पंत अहो भारताला स्वातंत्र्य मिळून 47 वर्ष झाली. ती राज्य गेली, ते राजे गेले, संस्थानं आली आणि बरखास्त झाली. आमच्या सारख्यांवर फार वाईट परिस्थिती आली. ही गाडीच काय पण गाडीवरचा ड्रायव्हर सुद्धा आम्हाला आता परवडत नाही. म्हणून आम्हीच राजा, आम्हीच प्रजा आणि आम्हीच ढकलतोय ही गाडी. आमचा दरवान सुद्धा आम्हाला नमस्कार करताना 4 वेळा विचार करतो. आणि तुम्ही चक्क मुजरा करता. अहो मीच काय सगळं जगच तुम्हाला मुजरा करील महाराज. अहो लवकरच तुम्ही महाराज होणार आहात. महाराज? हा. महाराज कुणाला म्हणतात माहितीये का? सर्वांचा आणि सर्वस्वाचा मालक म्हणजे महाराज. हे आम्ही जाणतो. मिस्टर घोरपडे आपण कर्जात बुडालेले आहात. आपल्या डोकीवरच्या केसासहित आपल्या टोपीचे केस सुद्धा कर्जात बुडालेले आहेत हे आम्ही जाणतो. पण लवकरच तुम्ही कर्जमुक्त होणार आहात. कर्जमुक्त? राजासारखे जगणार आहात. अरे वा वा. करोडपती होणार आहात. करोडपती? सांभाळ, सांभाळ, सांभाळ. करोडपती? हो करोडपती. पण त्याआधी तुम्हाला पती व्हावं लागेल. पती? मी कुणाचा पती व्हायचं? आता कोणाचे तुम्ही पती होताय? अ? तुमच्या अर्ध्या गोवऱ्या मशनात गेल्या. तुमचा पुत्र आहे ना, पुत्र? तो पुत्रपती होणार आहे. वा वा. एका गर्भश्रीमंत माणसाच्या मुलीबरोबर त्याचं लग्न होणार आहे वा. आणि तुम्ही सर्व कर्ज भागवून करोडपतीचे धनी होणार आहात. करोडपतीचे धनी? परंतु काय? या लग्नात राजघराण्याच्या इज्जतीला आणि इतमामाला साजेल असाच खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. खर्च? हा इज्जतीसाठी आपण गरीब आहोत असं दाखवून चालणार नाही. तर त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी कुणातरी मध्यस्थ्याच्या हस्ते 4-5 लाख रुपये लग्नासाठी खर्च करा असे म्हणून त्यांना द्यायचे. 4-5 लाख रुपये त्यांना द्यायचे आणि त्यांचे सगळेच परत घ्यायचे. हा? सगळेच परत घ्यायचे? कशी काय आयडिया? फॅन्टास्टिक. म्हणजे 4-5 लाख रुपये त्यांना गुप्तपणे द्यायचे आणि मग सगळेच परत घ्यायचे. मग आम्ही करोडपतीचे मालक होणार, करोडपती होणार, राजे महाराजे. ते गेलेलं सुख, ते गेलेले दिवस पुन्हा अनुभवणार. हाय हाय हाय. लागा पैशाच्या तयारीला. चला रे, घ्या बाजारात